नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रवीण यादव तुम्हा सर्वांचे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करतो। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आरोग्य पदभरतीबाबत महत्त्वाची छोटीशी अपडेट आहे, पण तुम्हाला देणं गरजेचं होती, म्हणून तुम्हाला ही अपडेट मी प्रोव्हाइड करत आहे। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर लक्ष्मीकांत कलमुर्गे तुम्हा सर्वांना माहिती आहे, यांनी मित्रांनो एक ट्विट केलं आहे। आता मित्रांनो ट्विट काय केलं आहे याविषयी आपल्याला सविस्तर माहिती बघायची आहे। तुमचं मित्रांनो आरोग्य विभाग निकालाबाबत मित्रांनो ही महत्त्वाचं ट्विट आहे आणि विद्यार्थी मित्रांनो याने काय परिणाम होईल संपूर्ण माहिती तुम्हाला मी प्रोव्हाइड करतो। सर्वप्रथम सर्वांनी व्हिडिओ लाईक करा, ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचे, जेणेकरून सर्व अपडेट तुम्हाला तुमच्या मोबाईल फ्रीमध्ये मिळणार आहे, कारण तुम्हाला आपले चॅनल सर्व ऑथेंटिक माहिती प्रोव्हाइड केली जात असते। तर बघा मित्रांनो, यांनी ट्विट असं केलं आहे, PWDचे फायनल रिस्पॉन्स शीट मित्रांनो आलेले आहेत। दुसऱ्याच दिवशी मित्रांनो मेरिट लिस्टसुद्धा देखील लावण्यात आली होती। मग मित्रांनो आरोग्य विभागाची अंतिम गुणवत्ता यादी येऊनही एवढा उशीर का होत आहे? आरोग्य विभागाची मित्रांनो निवड यादी आणि गुणवत्ता यादी लवकरात लवकर लावण्यात यावी, अशा ठिकाणी मित्रांनो त्यांनी मागणी केली आहे। कोणाला केली आहे तर मित्रांनो बघा, त्यांनी मेन्शनसुद्धा केले, तानाजी सावंत जे आरोग्यमंत्री त्यांनाही सुद्धा त्यांनी केलं आहे, प्लस मित्रांनो देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे, एकनाथ शिंदेने या ठिकाणी केलं आहे, असे मित्रांनो सर्व ठिकाणी जे मोठमोठे नेते त्यांना सर्वांना मित्रांनो त्यांनी मेन्शन केलं आहे, टॅग केलं आहे। आता यामुळे काय होईल मित्रांनो, जर मित्रांनो याची दखल घेतली गेली किंवा ह्यावर जर देखील जास्तीत जास्त रिट्वीट झाले तर मित्रांनो खरोखर काही ना काही या ठिकाणी परिणाम होऊ शकतो। आणि मित्रांनो ट्विटर तुम्हा सर्वांना माहिती आहे, ट्विटर जर या ठिकाणी मित्रांनो एखाद्या हॅशटॅग ट्रेंड झाला तर मित्रांनो त्याची दखल घ्यावी लागते। मग आता तुम्हालाही काही करायचं तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही ट्विट करू शकता सर्व विद्यार्थी, की लवकरात लवकर घटक व गटाच्या ठिकाणी जी निवड यादी ती जाहीर करा, घटक व गटाचा जो फायनल निकाल तो ठिकाणी जाहीर करा, अशी तुम्ही ठिकाणी जर मागणी केली तर मित्रांनो काही ना काही तुम्हाला ठिकाणी रिस्पॉन्स मिळेल आणि खरोखर मित्रांनो आरोग्य विभागातर्फे तुमची जी काही निवड यादी आहे किंवा जे मित्रांनो पुढची प्रोसेस त्या ठिकाणी लवकरात लवकर कंडक्ट केली जाऊ शकते। कारण मित्रांनो आरोग्य विभागाचं धोरण असं होतं की लवकरात लवकर विद्यार्थ्यांना जॉईनिंग द्यायचं, पण मित्रांनो आत्तापर्यंत जर तुम्ही बघितलं तर सर्व प्रोसेस ठिकाणी अतिशय चांगल्या गतीने ठिकाणी चालू होती, पण मित्रांनो आता संत झाले आहे, आता मित्रांनो अगदी सायलेन्स झाले आहे। जर पुन्हा एकदा मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी सुरू करायचं असेल तर मग मित्रांनो तुम्हाला ठिकाणी प्रयत्न करावे लागणार आहे, विचारणा करावी लागणार आहे, मंत्री महोदयांना तुम्हाला ठिकाणी कॉल करावा लागणार आहे, तानाजी सावंतांना तुम्हाला ठिकाणी विचारणा करावी लागणार आहे, कॉल करावे लागणार आहे, त्यांच्याकडून तुम्हाला ठिकाणी काही उत्तर मिळालं, त्यांच्यापर्यंत जर ही बातमी पोहोचली की लवकरात लवकर ही भरती प्रोसेस करायची आहे तर तेही मित्रांनो आदेश देतील आणि लवकरात लवकर तुमची भरतीचा मार्ग मोकळा होईल। म्हणून तुम्हाला काय करावं लागणार आहे, जास्तीत जास्त ट्विट करावं लागणार आहे, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी कॉल करायचे, विचारणा करायची, मेसेज करायचे, त्यांना निवेदन द्यायचं आहे, तेव्हा मित्रांनो तुमचा भरतीच्या ठिकाणी मार्ग मोकळा होईल आणि लवकरात लवकर तुम्हाला नियुक्ती या ठिकाणी मिळेल। म्हणून विद्यार्थ्यांनो तुम्हालाही प्रयत्न करावे लागणार आहे, कारण आचारसंहिता मार्च महिन्यामध्ये लागणार आहे। मग तुमच्याकडे मित्रांनो फक्त पुढचा महिना फेब्रुवारी उरलेला आहे। फेब्रुवारी महिन्यामध्ये मित्रांनो तुमची सर्व प्रोसेस झाली पाहिजे। जर ही प्रोसेस फेब्रुवारी महिन्यामध्ये पूर्ण झाली नाही तर आचारसंहिता ठिकाणी लागू जाईल आणि आचारसंहिता लागल्या तर मग मित्रांनो सर्व जी काही गोष्टी त्या ठिकाणी अवघड होऊन जातात, हे तुम्हा सर्वांना माहिती आहे। तर विद्यार्थ्यांनो हीच तुम्हाला अपडेट प्रोव्हाइड करायची होती। आता पाहावं लागणार आहे की याची दखल घेतली जाते की नाही आणि लवकरात लवकर मित्रांनो गुणवत्ता यादी की तुमची निवड यादी त्या ठिकाणी जाहीर केली जाते की नाही हेही पाहावं लागणार आहे। अपेक्षा करतो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन, तोपर्यंत धन्यवाद।